आत्ताच एंट्री घेतली आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता वाजले 11, आपण 10:59 आत्ताच एंट्री घेतली. बघू आता काय होत आहे. मार्केट तर निफ्टी तर आज पूर्ण बुलिश दिसते. मी आज जरा लेट आलो मार्केटमध्ये. बघू आपण हिंदुस्तान झिंक मध्ये तर आपण 1:2 चा ट्रेड घेतलाय. आपली रिस्क आपली 1 मिनिट. ₹2 रिस्क आहे आपली. 2 × 600 रुपयाची रिस्क आहे आपली. 624. तर आपण बघू आपल्याला 1:2 अचीव होत आहे. एवढा रिफ्रेश करतो मी. ₹1.95 रिस्क आहे आपली. बघा तुम्ही बघू शकता. आणि ₹3.90 टार्गेट. बघत राहते ट्रेड. मी थोडं बाहेर जातो. मी स्टॉप लॉस लावून दिलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. 546 रुपयाला. आणि टार्गेट पण मला वाटतं लावून देऊ मी. 500. 1 मिनिट. आपण एकदा याचा रेजिस्टन्स बघून घेऊ कुठे येतो. इथे रेजिस्टन्स मार्क करून ठेवलाय मी. बघू आपण मार्केट टार्गेट देते का. सध्या आपण खूप कमी रिस्क घेतोय. तर आता बघू याच्यात काय होतं. मला असं वाटतंय की टार्गेट पण लावून दिलेलं बरं राहील. 551.85. टार्गेट आणि स्टॉप लॉस दोघं आपण लावून दिले. बघू आपण काय होतं आता. इथे आपला 1:1 टार्गेट आहे. बघू. एक्झॅक्ट इथे आपला 1:1 टार्गेट.
मी परत डेस्कवर आलोय आणि बघतोय तर आपला स्टॉक काय आज मोमेंटम देत नाही. बघू, आपण स्टॉप लॉसला स्ट्रिक आहोत. हे बघा, इथे स्टॉप लॉस आपण हलवलं नाही आहे कुठल्याही प्रकारचा. तर आता आपण बघू काय होतंय. मी ॲक्च्युली आज मार्केटमध्ये ना लेट आलो. मी लेट एंट्री घेतली. मी आज 11 वाजता मार्केटमध्ये आलो. मी सकाळी 10 वाजताच मार्केटमध्ये येतो, पण 1 तासात जर मी आज आलो असतो तर मी आज इथे एंट्री घेऊ शकत होतो इथे, आणि आपल्याला इझिली 1:2 टार्गेट अचीव झाला असते इथे. म्हणजे 1:1.85 झालं असतं. पण ट्रेलिंग एस एलमध्ये तर आपण प्रॉफिटमध्येच बाहेर पडलो असतो. पण ठीक आहे, आता बघू काय होतंय. लेट एंट्री तर झालेलीच आहे आपली. आपण स्टॉप लॉसला स्ट्रिक आहे. बघू आपण EMA कुठे आहे. पिव्ट पॉइंट 200 EMA. ठीक आहे, आपण बघू आता काय होतंय. निफ्टी पण बुलिश आहे. तर आपण एकदा बघून घेऊन NSE चे हिट मॅप सेक्टर. निफ्टी IT फिन्सर PSU बँक केमिकल सिमेंट. निफ्टी IT मधले काही स्टॉक आपण चेक करून घेऊ इथे 1 मिनिट. आता आपला ट्रेड तर चालूच आहे. TCS बघा, आज सकाळी आपण बघितलं नाही IT सेक्टर. दुसरा इन्फोसिस पण आज बुलिश. इन्फोसिस मध्ये पण एंट्री इथे घेऊ शकत होतो. ठीक आहे. LTM OFSS. पूर्ण IT चे स्टॉक आज बुलिश दिसत आहे. विप्रो पण बघा बुलिश आहे. इथून केवढी मोठी रॅली दिली. आणि एम्फेसिस. दुसरा सेक्टर बघून घेऊ 1 मिनिट. अजून कुठलं सेक्टर बुलिश होतं. फिन सर्व्हिस. श्रीराम फायनान्स पण बुलिश होता. आपण इथे ट्रेड घेतला, पण आपण ऍक्च्युली आज मार्केटमध्ये खूप लेट आलेलो आहे. जर आपण मार्केटमध्ये आज लवकर आलो असतो तर श्रीराम मध्ये आपली इथे एंट्री झाली असते. बघू शकताय तुम्ही. आणि 1:2.5 ऑलमोस्ट जवळपास चालू स्टॉक. ठीक आहे, आता जे झालं ते बघू आपण काय होतं याच्यामध्ये. मी तुम्हाला ना अपडेट करतो. खरं म्हणजे ना, आपण सकाळी जेव्हा रिव्हर्सल घेतला ना, इथेच आपण एखादी स्टॉक पकडला असतं. या 9:30च्या कॅन्डलला. हे बघा 9:30ला जेव्हा निफ्टीने रिव्हर्सल घेतला नाही ते, हे बघा 9:25-30 कॅन्डलला, तेव्हा हिंदुस्थानने पण रिव्हर्सल घेतलं. या रिव्हर्सल कॅन्डलच आपण एंट्री घेऊ शकत होतो, पण आपण मार्केटमध्ये लेट आल्यामुळे आपला ट्रेड आता लेट झालाय. ठीक आहे, बघू तरी. अजून 11:30 वाजले. आपण 11 वाजता एंट्री घेतली. ते अर्धा तास झाले आपल्याला ट्रेडमध्ये. ठीक आहे, बघू आता काय होतं. हे बघा, आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे आज. हे आपण ऑर्डर लिमिटचे कॅन्सल करून टाकू. हे बघा 107 रुपये चार्जेस गेले. हे फक्त आपल्या लेट एंट्रीमुळे झाले, बाकी काहीच नाही. बघा स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे. निफ्टीने पण इथं रेजिस्टन्स घेतला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आजचा डे आपण क्लोज करू आणि भेटू आपण उद्या नवीन याच्यामध्ये, नवीन ॲनालिसिस, नवीन स्टॉकमध्ये. थँक्यू, धन्यवाद.